4 महिन्या अगोदरच ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे। या संपलेल्या मुदतीवरती त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेला आहे। कुठल्याही ग्रामपंचायतीवरती ॲडमिनिस्ट्रेटर बसवता येत नाही। या संदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हाही संविधानाला धरून नाही। जय भीम आणि स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या आवडत्या बहुजन भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। आपणास माहीतच आहे, सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे गावागावाने जोरात वाहत आहे। वास्तविक पाहता ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे आणि सत्ता प्रत्येक भारतीयाच्या दारापर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूने या व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली। यामागची मूळ संकल्पना ही ग्रामस्वराज्याची आणि ग्रामस्वराज्य ही संकल्पना मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधींची। पण दुर्दैवाने महात्मा गांधींची ही संकल्पना त्यांच्या जिवंतपणी वास्तवात उतरू शकली नाही। त्यांच्या पश्चात का असेना काँग्रेसने गांधीजीच्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेला पंचायत राज लागू करून मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला। पण काय गांधीजीच्या स्वप्नातील सिंदखेडची संकल्पना वास्तवात अवतरली? कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, सरपंच निवडले जातात, आरक्षणाच्या सोडतीमध्ये विविध जाती वर्गाचे प्रतिनिधी पण पंचायत राजवर निवडून जातात। पण गावागावाने आदिवासी दलितांवरील अत्याचार थांबले नाही। गावागावाने बहुजन वर्गातील जातींचे जगण्यासाठी सवर्णाच्या हाताकडे बघायचे थांबले नाही। काय गांधीजी याला ग्रामस्वराज्य म्हणायचे? आजच्या या न्यूज रिपोर्टमध्ये आपण याच भागावर प्रकाश टाकत आहोत। ग्रामपंचायतीने दलितांना काय दिले? शेवटपर्यंत पाहत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूयात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट। सर्वप्रथम मी बहुजन भारत न्यूज चॅनलचं मी अभिनंदन व स्वागत करतो की त्यांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत क्रिटिसाइझम त्यांनी करण्याचं त्याच्या चॅनलच्या माध्यमातून हे चांगलं काम त्यांनी हाती घेतल्याबद्दल मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत करतो। ही आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी। महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यातील जवळपास 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत। मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे आणि 18 जानेवारीला निकाल लागणार आहे। सर्वात जास्त म्हणजे 1025 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नांदेड जिल्ह्यात, तर सर्वात कमी म्हणजे 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पालघर जिल्ह्यात होऊ घातल्या आहेत। या अनुषंगाने तत्कालीन सरकारे किती लोकहितासाठी निर्णय घेतात हा चर्चेचा विषय ठरू शकतो। पण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आघाडी सरकारनेही या निवडणुका संदर्भाने विरोधकावर म्हणजे भाजपावर कुरघोडी करणारे काही निर्णय घेतले आहेत। पण यावेळच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक दोष असा लक्षात येतो की आरक्षणाच्या त्या जागा आहेत त्याची सोडत करून कुठली जागा स्त्रियांसाठी आहे, कुठली अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी आहेत, कुठले ओपन आहेत, सरपंच पद हे कुणाला मिळेल काय मिळेल याच्या सोडतीतून जाहीर करायचे आहे। परंतु यावेळी सरकारने एक नवीन पायंडा टाकण्याचा प्रयत्न केला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सरपंच पदाची निवडणूक ही जनतेतून थेट न घेता सदस्यातून करण्याचा कायदा संमत झालेला आहे। मला वाटतं आज उद्या राज्यपाल महोदयांच्याकडे ते जाईल आणि या राज्यातल्या निवडणुका आता शासनाने ठरवल्याप्रमाणे हे सदस्यांमधून होतील। महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या
निवडणुका तर जाहीर केल्या, पण या निवडणुकाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने काही नवीन कायदे पण आणले, जसे की ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी आता 7वी पासची अट असणार. मागच्यासारखे सरपंच हा आता डायरेक्ट जनतेतून निवडून नाही जाणार. आता सरपंच निवडून गेलेल्या सदस्यातून निवडला जाणार. सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आता निवडणुकीनंतर होणार. यावर जनतेतून आणि विरोधकांकडून तीव्र नाराजी आणि आक्षेपही घेण्यात आले. मागे ज्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं त्यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मध्ये त्यांनी जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचं सरकार गेल्यानंतर आजच्या आघाडी सरकारचं सरकार आलं आणि त्यांनी त्याच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांनी खो देऊन त्यांनी स्वतः परत आपल्या बॉडीमधून आपल्या येणाऱ्या सरपंचाची, आपल्या मर्जीच्या सरपंचाची निवड कशा पद्धतीने करता येईल यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. पहिल्यांदा निवडणुका घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण आरक्षणाची सोडत करू. तर हा जो प्रकार आहे हा कानामागून आला आणि शहाणा झाला किंवा जाणून म्हणून काट्यावर पाय देणे आणि रक्तबंबाळ ही लोकशाही करणे हे फारसं समर्थनीय नाहीये. फारसं काही अजिबात समर्थनीय नाहीये. यांनी घेतलेला निर्णय कितीपट लोकांच्या लोकहिताचा आहे. कारण आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे. आजही गावतांड्यावर म्हणावं तसा विकास झालेला नाही. लोकांना रस्ते नाहीत, लोकांना पाण्याचं मुबलक सुविधा झाल्या नाहीत, भौतिक सुविधा दिल्या जात नाहीत. आणि ह्या सरकार ह्याचे निर्णय ह्याला पटत नाहीत, त्याचे निर्णय पटत नाहीत. अनेक वेळा सरकार बदलले की निर्णय बदलण्याचं एक पॅटर्नच ह्या महाराष्ट्रामध्ये आज उदयास आलेला आहे. तरी काय लावली काय सरकारनं? हा, आम्हाला उभं करायला माणसं भेटणार तरी 7वी पासची अट लावली आहे. त्यामुळे खूप त्रास याच्यामध्ये सहन करावा लागत आहे. अशी शिक्षणाची कोणतीच अट आमदारकी, खासदारकी आणि नगरपालिकेचे नगरसेवक या पदासाठी नसून ग्रामपंचायतच्या लेवलला ही जी अट टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे पब्लिकला. तुम्ही एक ऑर्डिनन्स काढल्याचं कळतंय की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नंतर आरक्षण सरपंच तोटा होणार आहे. सरपंचाचं तो तोटा होणार आहे. सभापती महोदय, एखाद्या गावात एका माणसाचं पॅनल निवडून येईल आणि नेमकी आरक्षित जागा दुसऱ्या पॅनलची निवडून येईल. आणि याच्यामुळं दीन, दलित, दुबळा, आदिवासी एखाद्या जागेवर ओपन पुरुष म्हणजे मागासवर्गीय पुरुष असेल तर निवडून येणाऱ्या गॅरंटेड वार्डात ओपन जागेवर आम्ही कधी कधी काय करतो, मागासवर्गीय महिला निवडून आणतो, ती येणार नाही. त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतील. या ऑर्डिनन्सचा फेरविचार करावा. नेमकं मागासवर्गीयाचंच प्रतिनिधित्व याच्यामध्ये कमी होईल, व्हीजेएनटीचं कमी होईल, आदिवासीचं कमी होईल. तुम्ही बघा, हा निर्णय तुम्ही म्हणजे दुहेरी तलवार राहणार आहे. मागासवर्गीयाचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि अख्खा पॅनल एका माणसाचा निवडून येईल, गप्पन आरक्षित जागा दुसऱ्या पॅनलची निवडून येईल. शेवटी हा सरकारचा निर्णय आहे. या प्रतिक्रियेच्या पुढे जाण्याची धमक विरोधी पक्षाची दिसत नाही. पण खरेच सरकारचे हे निर्णय लोकहिताचे आहेत का? गांधीजीच्या ग्रामस्वराज्याच्या परिकल्पनेला पूरक आहेत का? काय होती ग्रामपंचायत अर्थात ग्रामस्वराज्याची मूळ संकल्पना? गांधीजीच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य नेमके होते तरी काय? चला तर मग समजून घेऊया. ये हमारी मतलब पहले से नीति रही, आज की बात नहीं हुई। आजादी के बाद, आजादी के समय जो है 1945 के अक्टूबर में नेहरू और गांधी के बीच में एक पत्राचार हुआ, जिसमें गांधी जी ने लिखा कि जवाहर, आपको याद होगा, मैं याद दिलाना चाहता हूं कि आजादी के बाद का हिंदुस्तान जो है वो हिंद स्वराज की कल्पना के मुताबिक होगा और वो गांव आधारित होगा। और अगर हम इसको शहरों के आधारित पूरा समाज का निर्माण कर देंगे तो वहां पर जो है झूठ, दिखावा, आडंबर, लोभ होगा। इसीलिए मैं समझ रहा हूं कि हम ऐसी संस्कृति का निर्माण करें जिसकी मूल इकाई जो है, समुदाय की मूल इकाई जो है वो गांव हो, क्योंकि हिंदुस्तान उस समय जब वो कह रहे थे 90% हिंदुस्तान गांव में बसता है। महात्मा गांधी का मानना था कि अगर गांव नष्ट हो जाए
तो हिंदुस्तान भी नष्ट हो जाएगा। दुनिया में उसका अपना मिशन ही खत्म हो जाएगा, अपना जीवन लक्ष्य ही नहीं बचेगा। हमारे गांवों की सेवा करने से ही सच्चे स्वराज की स्थापना होगी। गांव बुलंद होगा तभी सच्चा स्वराज भारत में आएगा, बाकी सभी कोशिशें निरर्थक सिद्ध होगी। गांव उतने ही पुराने हैं जितना पुराना यह भारत है। भारत 6.5 लाख गांवों का देश तब था, अब मुझे लगता था 7 लाख गांवों का देश होगा। अभी शहर जैसे आज हैं वे विदेशी आधिपत्य का फल है। जब यह विदेशी आधिपत्य मिट जाएगा तब शहरों को गांवों के मातहत रहना पड़ेगा और शहर गांव की तरफ चले किसी चीज को खरीदने के लिए, न कि गांव को शहर आना पड़े किसी चीज को बेचने के लिए। आज शहर गांवों की सारी दौलत खींच रहे हैं, इससे गांवों का नाश हो रहा है। अगर हमें स्वराज्य की रचना अहिंसा के आधार पर करनी है तो गांवों को उसका उचित स्थान देना ही होगा। ग्राम स्वराज को लेकर उनकी चिंता रही है। 27 साल पहले हमने गांधी के सपने को सच करते हुए पंचायती राज लागू कर दिया है। ऐकायला किती छान वाटते। गावावर आधारित राज्यव्यवस्था असेल, देशातील गाव खेड्याची उभारणी स्वावलंबनावर असेल, शहर गांव की तरफ चले किसी चीज़ को खरीदने के लिए, ना कि गांव को शहर आना पड़े किसी चीज़ को बेचने के लिए। शेवटी गांधीजीच्या काँग्रेसने त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी 1993 साली 73वी घटना दुरुस्ती करून ग्रामपंचायत राजव्यवस्था या देशात लागू केली। या व्यवस्थेची संरचना जिल्हा, तहसील आणि गाव अशा 30 स्तरावर निर्माण करण्यात आली। ती अशी: मुळात मध्येच ग्रामपंचायतीच्या ज्या स्थापना झाल्या त्या ग्रामपंचायतीची स्थापना ही 73व्या घटना दुरुस्तीच्या आधारावर झालेली आहे आणि 73व्या घटना दुरुस्तीमध्ये स्पष्ट तरतूद आहे की प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असेल आणि ग्रामपंचायत कशी स्थापन करायची, गाव पातळीवर ग्रामपंचायत कशी स्थापन करायची याविषयीचा निर्णय हा त्या घटक राज्यांनी आपल्या घटक राज्यामध्ये केलेले जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार अंमलामध्ये आणावायचा आहे। एवढ्या सुंदर परिकल्पनेसह अवतरलेल्या पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही गांधीजीच्या ग्रामस्वराज्यातील अति महत्त्वाचा टप्पा। पण या सुंदर गावाची परिकल्पना मांडताना गांधीजीने किंवा त्यांच्या काँग्रेसने त्या गावात राहत असलेल्या दलित, आदिवासी किंवा ओबीसींचा काही विचार केला होता का? मागच्या 27 वर्षापासून ही व्यवस्था अविरतपणे संपूर्ण देशभर चालू आहे। 27 वर्षानंतर गांधीजींच्या ग्रामस्वराज्यात काय चालू आहे जरा डोकावून तर पाहूया। वार्ड क्रमांक 1 मध्ये दलित वस्तीला माझं घर आहे। 1 महिना ते 1.5 महिना झालं दलित वस्तीला कसल्याही प्रकारचा पाणी पुरवठा केला जात नाही आणि ग्रामसेवक आणि सरपंचाला विचारलं असता थकबाकीदार आहे सांगतात। थकबाकीदार पुऱ्या गावात आहेत, फक्त दलित वस्तीत असं नाही। मग पुऱ्या गावामध्ये पाणी सुटते आणि दलित वस्तीला का सुटत नाही याचा अर्थ काय? दलित वस्तीवर अन्याय केला जातोय जाणून बुजून। यहाँ पर सीधे तौर पे एक दलित बस्ती के यहाँ पर एक रहवासी दादा काय काम झालं नाही, अर्धच काम झालं काय पूर्ण माहिती? हे दलित वस्तीचा जो रोड होता इथून आपला काय राजू मारसिंगे हे कृष्णा मानेगुळदे त्यांच्या घरापर्यंतचा होता, पण इथून हा रोड डायव्हर्ट झाला आहे। कारण हा रोड इथपर्यंतच झाला आहे बुद्धाच्या मूर्तीपर्यंत। इथून मग इकडे इथून हे काम तिकडे आपल्या कृष्णा गुडदेच्या घरापर्यंत नेला आहे। काम का नाही केलं? बस्ती जो काय भ्रष्टाचार झाला एवढ्या मोठ्या कामामध्ये? भ्रष्टाचार म्हणजे आता होऊ शकते, आता हा इकडचा रोड तिकडे डायव्हर्ट केला म्हणतात सरपंचाच्या घराकडे। सरपंचाच्या घराकडे रोड गेला आणि इकडे रोडचं काम नाही, रोडचं काम नाही झाला। मेरे साथ में खूप सारा भ्रष्टाचार दिसला। दलित वस्ती म्हणा, मनोरोगी म्हणा, भरपूर असे देऊळकर मॅडमनी यावर RTI टाकला आहे। काय म्हणाल हे संपूर्ण भ्रष्टाचाराचे? हा भ्रष्टाचार म्हणजे कमीत कमी 3 वर्षापासून चालू आहे। 2017 मध्ये मनोरेगा बनवून त्यामध्ये बी 12 लोकांचे मास्टर काढायचा आणि 9 लोकांना काम लावायचं, 3 लोकांचा पेमेंट जास्त झाल्याचा देऊळकर मॅडमनी सीधा RTIवर आरोप लावलेला आहे। ठराव पास नाही झाला आणि ठरावामध्ये देऊळकर मॅडमनी सीधा त्यावर सीधा त्यांनी आक्षेप घेतला की हे भ्रष्टाचार आहे, यामध्ये भ्रष्टाचारमध्ये बी सहयोगी नाही। बरोबर आहे, त्यांचा ग्रामपंचायत मेंबर आहेत त्या त्यांनी माहितीपूर्वक माहिती मागितली, त्यांना अपुरी माहिती दिली। अपुरी माहिती दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की इथे कोणता ना कोणता घोळ आहे। कार्यरत 7 ते 9 लेबर होते
आणि मास्टर 11 जणांचं निघत होतं. कोणकोणत्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा असा तुम्ही ठामपणे आरोप करताय? घराच्या योजनेमध्ये पूर्ण घरच एकेकांचे नाही आहे त्या ठिकाणी आणि बिलं काढलेले आहेत. दुसरी गोष्ट शौचालय आहेत त्याचा पायाच नाही आहे आणि याचं आता याचं नाव आहे तो JPS ला नाही आहे. लाभार्थी तो आहे पण JPS ला दुसरा आहे. हे सगळं बेकायदेशीर आहे आणि जे काय कायदेशीर जागा पाहिजे शौचालयामध्ये तेच केलेले आहेत. शौचालयामध्ये भिंतीला कलर मारूनच फोटो काढून घेतलेले आहेत. सिबंदी वर्गामध्ये 15 सिबंदी या ग्रामपंचायतमध्ये काम करतात, त्यामध्ये 3च ऑर्डर आहेत. मात्र हे सगळं बेकायदेशीर जे ग्रामपंचायतमध्ये अधिकाऱ्यांना आणि हे सिबंदींना घेऊन चाललेलं आहे PDOचं. टोटल किती आहेत सिबंदी इथं? इथे 15 सिबंदी आहेत, त्यामध्ये 3च ऑर्डर आहेत. मात्र यांना निधी 2 मधून जे काय पगार देतो हा ग्रामस्थांच्या ह्याच्यातून, मग ह्यांनाच का द्यावं? सगळ्या ग्रामस्थांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ह्या ठिकाणी सिबंदींना घेऊन काम द्यावं आणि त्यांची कधी ऑर्डर येते. एकंदरीत सिबंदी भरतीमध्ये जातीवाद झाल्याचा असा तुमच्या ह्याच्यामध्ये नाही, जातीवाद म्हणता येणार नाही. रोस्टर फॉलो केलेलं नाही, त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे काही राजकीय लोकांना हाताशी धरून. माझं नाव ससाने अमोल बाळासाहेब आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आम्हाला ग्रामपंचायत मीटिंग असली तरी आम्हाला वेळोवेळी बोलवलं जात नाही आहे. आमच्या म्हणजे इकडं समस्या आहेत ते सांगतो आहे. दलित वस्तीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कुठल्याही सेवा सुविधा दिल्या जात नाहीत. म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. म्हणजे जर पाऊस जर आला तर तुम्ही रस्त्यावरती चालू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारचे वाहनं वगैरे या ठिकाणी येऊ की जे काय गोरगरीब जनता आहे या जनतेला कुठल्याही पद्धतीचे घरकुल दिले जात नाहीत. म्हणजे वारंवार ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, प्रशासनाला आम्ही अर्ज करतो, विनंती करतो, निवेदनं देतो, पण त्यावेळी आम्हाला कुठलंही सहकार्य मिळत नाही, केवळ आश्वासने दिली जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर गावाचा आणि दलित वस्तीची जर तुलना केली तर गावामध्ये अंतर्गत गटार व्यवस्था केलेली आहे. म्हणजे पाईपलाईन वगैरे करून एकदम व्यवस्थित सगळं आहे आणि त्या तुलनेमध्ये दलित वस्तीमध्ये असा कुठल्याही सेवा सुविधा नाहीत. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही ग्रामपंचायत सदस्य जे आहेत आमचे, यांना जे काही मिटिंगा वगैरे होतात किंवा सभा होतात याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही, बोलवलं जात नाही. जे काही निर्णय प्रक्रिया असते त्यामध्ये सहभागी करून घेतला जात नाही. दलित वस्ती सुधार योजनेचा जो निधी आहे तो जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतीकडे वर्ग करणं आणि ग्रामपंचायतीनं ती कामं करून घेणं असा नियम असताना ते नियम धाब्यावर बसून परमेश्वर राऊत जे अधिकारी आहेत सध्या ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं टेंडर प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये परमेश्वर राऊत हे भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे पूर्वीचा, तरी देखील त्यांना अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असा चार्ज दिलेला आहे. बुलढाण्यातल्या मच्छिंद्रखेड गावातल्या दलित महिलेची ही व्यथा. संतोष भारांबे यानं गावातल्या सविता सासाने या महिलेला असं अमानुषपणे मारलं. संतोष भारांबेनं सविताला स्वतःच्या शेतात काम करायला सांगितलं. सवितानं नकार देताच तिला खाली पाडलं आणि शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर 80 वर्षीय तिच्या सासऱ्याला मारहाण करायला त्यानं मागं पुढं पाहिलं नाही. संतोष मुरले त्याने एकदम मला आवाज दिला, येवा इकडे म्हणे. म्हटलं काय म्हणतो तू? मग मी गेली तर म्हणे हा धुरा सारखा कर. म्हटलं का तू कर? म्हटलं मानवरा घरी नाही. म्हटलं तुम्ही माझ्या झाड म्हटलं मला कसं छातून राहिलं बाबा. म्हटलं त्यानं हात धरला असा खरकन ओढला आणि ओढून शेने खाली पाडलं. मला लावलं एकदमच मार जोड करणं शेडसाड केली असे तोडलं मला इकून तिकून कवट्यात धरून शेनी. मग मी पळत निघली. म्हटलं सोड मला. मा सासरा आला. मा सासऱ्याने त्यानं धकडून दिलं. बदकन पडला मा सासरा बी. मग म्हटलं मी गावात चालली आता. संतोष भारांबे याच्या विरोधात जलंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करता चक्क सविता सासाने आणि तिच्या सासऱ्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. हिवरा बुद्रुक इथलं हे प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारं प्रकरण आहे. एका कुटुंबावरती 50 ते 60 जणांनी सामूहिक हल्ला केलेला. हा हल्ला खैरलांजीच्या धर्तीवरती झालेला आहे. ही मातंग कुटुंबाची मॉब लिंचिंग होती अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून
ही घटना गंभीर आहे. गेल्या 8 महिन्यामध्ये सतत महाराष्ट्रात दलित अत्याचार सुरू आहे. कधी बौद्धांवर, कधी मातंगावर, कधी पारद्यावर, कधी चर्मकारावर. 31 आरोपी आहेत. केवळ एका आरोपीला अटक केलेली, तोही स्वतःहून पोलीस स्टेशनला केवळ पीडितांच्या विरोधात फिर्याद द्यायला गेलेला आहे. 30 आरोपी आजही मोकाट आहेत. शस्त्र घेऊन हल्ला झालेला आहे. कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे, काट्याने हल्ला केलाय, चाकूने हल्ला केलेला आहे. 30 आरोपी आज सुद्धा मोकाट आहेत. विविध संघटनेने आम्हाला मोर्चासाठी पाठिंबा दिला. मधुश्री तालुका निलंगा येथील अशोक विश्वनाथ शिंदे यांचा खून करून तो खून लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या खुनाला वाचा फोडण्यासाठी आज निलंगा कार्यालयावर महाराष्ट्र युवा शक्तीच्या वतीनं हा महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे. त्या खुनाला न्याय मिळेपर्यंत आम्ही बसणार नाही. शासनाने लवकरात लवकर जे मारेकरी आहेत त्यांच्यावर 302 आणि 8 गुन्हा दाखल करावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. चकोरने वाले जलगांव में इन दलित बच्चों के कपड़े उतार कर पीटा गया. कसूर सिर्फ इतना, एक कुएं में नहाने चले गए थे और 10 जून को इस घटना का वीडियो बनाकर वायरल किया गया था, लेकिन उसके बाद आरोपी लड़कों को गिरफ्तार नहीं किया गया. पीड़ित लड़कों के परिवार वालों का आरोप है अब केस वापस लेने के लिए उन पर दबाव बनाया जा रहा है. इसलिए बुरी तरह पीटा गया क्योंकि उसने पैरों में जूते पहन रखे थे. अब यह घटना हुई है. प्रभा वाला ने दावा किया है कि उन्हें दलित होने के कारण स्कूल से बाहर किया जा रहा है. उनका कहना है कि वह पिछले 10 साल से स्कूल में कार्य कर रही हैं, पर अब प्रिंसिपल कहते हैं कि खाना बनाने परोसने का काम दलितों का नहीं है. और जब मैंने इस बात का विरोध किया तो मुझे धक्का दिया गया और मेरे बेटे को भी फेंक दिया गया, जिसके बाद उन सब ने मुझे मिलकर मारा. 2 दिनों तक अस्पताल में रहने के बाद मुझे सरकारी नोटिस आया कि मुझे अब नौकरी से निकाल दिया गया है. ब्यूरो रिपोर्ट, दलित दस्तक. को जमानत मिल चुकी है और उनमें से कुछ ने दोबारा उन्हीं दलित युवकों को फिर से पीट डाला. मसला सिर्फ उना का नहीं, मसला शायद दलित का भी नहीं. मसला तो यह है कानून का राज होगा नहीं तो ऐसी घटनाएं होती चली जाएंगी. क्योंकि 2 दिन पहले ही तो झारखंड के गोड्डा से जो तस्वीर आई, भीड़ ने पीटते पीटते मार डाला क्योंकि मवेशी चुराया गया. यानी कानून है नहीं, व्यवस्था काम करती नहीं. और दलितों को लेकर बात तो यह है कि 72% मामलों में दलित उत्पीड़न सिर्फ कागजों में रहता है, आरोपी छूट जाते हैं. तो क्या कानून का राज सिर्फ संविधान तक सीमित है या फिर सत्ता के सियासी मिजाज के अनुसार कानून काम करता है? यानी जैसी सत्ता वैसा कानून. कथित पुरोगामी अथवा सुधारणावाद्यांच्या नजरेतून बघितल्यास या सर्व घटना वरवरच्या वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीच्या भ्रष्ट वागण्यावरून संपूर्ण व्यवस्थेला दोष देता येत नाही. अशी मखलाशी वजा समजदारी कुणी विचारवंत दाखवू शकतो. पण देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. पंचायत राज लागू करून 27 वर्षे झाली. गांधीजीच्या ग्रामस्वराज्यात अजूनही दलितांना माणसासारखे जगण्याची संधी मिळत नाही. एवढ्या प्रदीर्घ काळापासून एखादी व्यवस्था चालत असते आणि त्यानंतरही तिचे फळे सर्वांना चाखायला मिळत नाहीत, तर निश्चितच हे व्यवस्थेतील कुण्या एका भ्रष्ट व्यक्तीमुळे होत नसते. वरवरचा हा बेगडी मुलामा फाडून आत खोलवर नजर फिरविल्याशिवाय अशा व्यवस्थेचे खरे स्वरूप स्पष्टपणे समजून येत नाही. महात्मा गांधी हे वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते आणि त्यामुळं ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या उच्च वर्णाची सेवा करण्यासाठीच शूद्र आणि अतिशूद्र या वर्णाची निर्मिती केली होती. पण दुर्दैवानं पाश्चिमात्यांच्या आणि ब्रिटिशांच्या भारतामधील आगमनामुळं, त्यांच्या आधुनिकीकरणाच्या विचारामुळं या वर्णव्यवस्थेला धक्का पोचत होता आणि गांधीजी आणि काँग्रेस किंवा तत्सम सवर्ण जातीच्या नेत्यांना असं वाटत असावं की स्वतंत्र भारतामध्ये ही वर्णव्यवस्था कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे. ब्रिटिशच्या नंतर जेव्हा कधी इथं आपल्याला राज्यकारभार करायचा आहे, त्या राज्यकारभारामध्ये सवर्ण लोकांच्या सेवेसाठी एक वर्ग कायमस्वरूपी या देशामध्ये खेड्यापासून ते शहरापर्यंत नांदत राहावा आणि तो कायमस्वरूपी टिकून राहावा, यासाठीच कदाचित काँग्रेस आणि गांधीजींनी या ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली असावी. स्वतंत्र भारतामध्ये जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या वर्णव्यवस्थेचं कायम अस्तित्व राहावं, त्यासाठीच ग्राम स्वराज्याच्या नावाखाली काँग्रेस आणि गांधींनी ही व्यवस्था पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून देशामध्ये लागू केली असावी. 2 ऑक्टोबर 2016 रोजी लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये राजीव साने यांचा गांधीवादावर एक लेख प्रकाशित झाला. त्यात ते लिहितात,
ग्राम्य या शब्दाला व्हल्गर म्हणजेच अश्लील असा डिक्शनरीमध्ये अर्थ आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना व्हल्गर मानणे हे चूकच आहे. पण शहरामधले काही श्रीमंत खरोखरच व्हल्गरपणे ग्रामस्वराज्य पुरस्कृत करीत आहेत. यात मुळात भारतीय ग्रामव्यवस्था आदर्श होती असे गृहीत धरले आहे. ग्रामव्यवस्था वंशाधिष्ठित, उतरंडीवर आधारित, स्पर्धाहीन, गतिहीन आणि वाढरहित होती. जातीव्यवस्था हा ग्रामव्यवस्थेचा अविभाज्य घटक होता. या व्यवस्थेला इतकी प्रचंड अनुत्पादकता शतकानुशतके कशी परवडली याचे उत्तर तिला भरपूर मृत्यूप्रमाण लाभल्याने लोकसंख्या वाढीचा रेटा नसणे हे आहे. लहान गाव ते पण स्पर्धेपासून बाहेर, बाह्य पर्यवेक्षणापासून संरक्षित, तसेच त्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला नाही, हे भयानक दमनकारी आहे. आजही खूप पंचायत छाप दमन चालू आहेच. त्याचेही समर्थन व्यक्तीने कुळासाठी समर्पित व्हावे वगैरेने केले जाते. मॅक्रो इकॉनॉमीला स्वतःचे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता मायक्रोत तथाकथित आदर्श बनवायचा हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सदहेतू असला की सुपरिणामच होतील हेच मुळात खरे नाही. संविधानाच्या विरोधात फक्त बीजेपीच काम करते असं नाही, तर संविधानाच्या विरोधात हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी काम करतात आहेत अशी परिस्थिती आहे. जो कोणी संविधानाला, लोकशाही मूल्यांना नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर या सगळ्या माणसांनी नवे लोकशाहीचा आदर करणाऱ्या, संविधानाचा आदर करणाऱ्या प्रत्येक मतदाराने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि तो जाहीर निषेध मी करतो. ग्रामपंचायत आणि पंचायत राज व्यवस्थेच्या मूल्यमापनाच्या संदर्भाने देशभर चर्चा होणे आवश्यक आहे. संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये यावर चिंतन होणे गरजेचे आहे. या संदर्भातील काही प्रश्नावर सखोलपणे व खुलेपणाने बहुजन समाजातील बुद्धिवंतांनी धाडसाने बहुजन समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. का बरे? संविधानाच्या मूळ संकल्पनेमध्ये, संरचनेमध्ये पंचायत राज व्यवस्थेचा अंतर्भाव करण्यात आला नाही. काँग्रेसमध्ये कुणी असेल नसेल, पण संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रचंड विद्वान होते. त्यांनी या पंचायत राज निर्मितीचा आग्रह का धरला नाही? 1947 ते 1993 म्हणजे तब्बल 46 वर्षे का लागली ग्रामस्वराज्याची एवढी चांगली संकल्पना भारतात लागू व्हायला? एवढे मात्र खरे, 1993 साली संसदेच्या बहुमताने लागू केलेली पंचायत राज नावाची ही व्यवस्था बहुजन समाजाच्या हिताची सिद्ध होत नसेल तर तिच्यात दुरुस्ती करणे किंवा तिला संपुष्टात आणून नवीन व्यवस्था लागू करणे, जिच्यामध्ये सर्व जातीवर्गाचे अर्थात संपूर्ण भारतीयांचे हित साधण्याची ताकद आहे, अशी व्यवस्था संसदेतच निर्माण करता येऊ शकते. ग्रामपंचायतीमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे देशाच्या संसदेत बहुजनाचे सरकार प्रस्थापित होणे अत्यावश्यक होऊन जाते. नुसते बहुजनाचे सरकारच नाही तर बहुजनाचे बहुमताचे सरकार असे राजकारण आणि असा पक्ष देशात प्रस्थापित होणे काळाची नव्हे तर बहुजनांची गरज आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रिपोर्टसह. पाहत रहा बहुजन भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.